हमारी सरकार में इस्तीफे नहीं होते असे म्हणणारे राजनाथ सिंग कुठे आहेत आणि जे गृहमंत्री कुठे आहेत ज्यांच्या पोलिसांनी इथल्या मुलांवरती वारंवार हल्ले केले. 20 तारखेला मी स्वतः इथे होतो, पण आजचा नजारा वेगळा आहे. आज आषाढी एकादशीचा दिवस आहे आणि आज मला वाटतं कुठे ना कुठेतरी पांडुरंगाने सुद्धा तरुणांच्या मनातील सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. आणि आज इकडे तुम्ही पाहू शकता की जंतर मंतरवरती पूर्णतः एक सेलिब्रेटरी माहोल आहे आणि संपूर्णतः इथे आज एक विजय झालेला आहे मोठा. विजय कसला आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. विजय 15 ते 25 वर्षाच्या मुलांनी रस्त्यावरती केलेल्या संघर्षाचा आहे. विजय कसला आहे? स्वतःच्या डोळ्यांमध्ये एक आशा घेऊन दिल्लीला येणारा, महाराष्ट्राचा असेल संपूर्ण राज्यातून येणारा जो क्राऊड होता आणि त्याचा एक निर्धार होता की अकाउंटेबिलिटी सेट केली जाईल, प्रश्नांची उत्तरं घेतली जातील. नीट लीकमुळे ज्या मुलांचा जीव गेला त्यांचा जीव हा वाया जाऊ दिला जाणार नाही. या सगळ्या गोष्टींचा एक सलोखा म्हणजे आज इथे समोर दिसणारे दृश्य. जय भीमचे नारे दिले जात आहेत, इन्कलाब जिंदाबादचे नारे दिले जात आहेत आणि सर्वात इम्पॉर्टंट नारा म्हणजे बाय बाय धर्मेंद्र प्रधान. हा नारा सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण ज्या सरकारच्या काळामध्ये कुठलाही रेजिग्नेशन घेतलं जात नाही, कुठल्याही आंदोलनांना किंमत दिली जात नाही, कुठल्याही आंदोलनांना अजिबात आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी म्हटलं जायचं, त्या सरकारच्या काळातच तरुणांनी ते करून दाखवलंय जे मोठमोठ्या राजनीती आणि राजकारणातील धुरंधरांना जमलं नाही. तरुणांनी ते करून दाखवलंय जे या देशातील ऑपोजिशन पार्टीज मधील मोठमोठ्या नेत्यांना जमलं नाही. तरुणांनी ते करून दाखवलंय जे लोकशाहीमध्ये खरं तर व्हायला हवं, ते म्हणजे जेव्हा सिस्टम फेल होते त्या सिस्टमला प्रश्न विचारणं गरजेचं असतं आणि त्या सिस्टमची जबाबदेही, उत्तरदायित्व हे सिद्ध करणं सुद्धा महत्वाचं असतं. मला एका गोष्टीचा आनंद आहे, मी मागच्या महिनाभरापासून जंतर मंतरवरती वेगवेगळे प्रोटेस्ट, वेगवेगळी लोक कव्हर केली. आज इथे वरती लिहिलंय साथियो एक इंच भी पीछे हटना नाहीये. म्हणजे काय की स्वतःच्या ज्या मागण्या आहेत त्या फक्त आणि फक्त रेजिग्नेशन पुरत्या मर्यादित न ठेवता याच्या पलीकडे जाऊन एज्युकेशन सिस्टम मधील ओव्हरऑलसाठी इथे एज्युकेशन आणि त्या रिलेटेड सगळे स्टुडंट्स काम करतायत. एक गोष्ट हीच आहे की या संपूर्ण प्रोटेस्टमध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद तरुणांनी दिल्लीतल्याच नाही तर सगळ्या देशभरातील मुलांनी दाखवला होता त्याचं कुठे ना कुठेतरी चीज झालंय. ज्या शेतकऱ्यांनी तरुणांना पाठिंबा दिला होता त्याचं कुठे ना कुठेतरी चीज झालंय. चीज या गोष्टीचं झालंय की या सरकारला कळून चुकलंय की सिस्टम आणि सिस्टम मधील फेल्युअर्स तुम्ही फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम धार्मिक अँगल्स, फॉरेन फंडिंग याच्यामुळे दडपू शकत नाही, दाबू शकत नाही.